तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता नवी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचलेले, त्याचबरोबर आता ते आझाद मैदानाकडे कूच करताय। लाखोंच्या संख्येने यावेळी मराठा बांधव त्यांच्या सोबत उपस्थित आहे, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आणि अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानाच्या दिशेने पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील हे आता नवी मुंबईच्या वाशीमध्ये दाखल झालेले। मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात आणखीनच गाजताना पाहायला मिळतोय। यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 29 सप्टेंबरला आपण हे आंदोलन करणार असं सांगितलं होतं आणि 29 ऑगस्ट रोजी आजचा दिवस तो उजाडलेला आहे, ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या आझाद मैदानावरती या आंदोलनासाठी नवी मुंबईमध्ये पोहोचलेले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या वाशीमध्ये दाखल झालेले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे जालना आंतरवाली सराटीमधून त्यांनी हा मार्ग सुरू केला आणि आता अखेर ते नवी मुंबईमध्ये दाखल झालेले। खरं तर संपूर्ण मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आणि यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी हे जे आंदोलन पुकारलेले, त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनासमोर हे मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। त्यासोबतच सरकारसमोर देखील मोठा पेच उभा राहिलेला आहे, कारण मनोज जरांगे पाटील हे लाखो नागरिकांसह लाखो मराठा बांधवांसह हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले। त्यांचा ताफा आता हळूहळू आझाद मैदानाच्या दिशेने पुढे सरकतोय। मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे आता जालन्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि आता ते नवी मुंबईमध्ये पोहोचलेले। त्यांच्या विविध मागण्यांसह ते आता आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतायत।